तर सर्वांनी स्वतःच्या भरोशावर उभं राहावं हीच संघाची मूळ अपेक्षा। नड्डांच्या वक्तव्यावर आरएसएस अभ्यासक वसंत काणे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भाजप कुणावरही अवलंबून नाही, भाजपने त्याचं उद्दिष्ट गाठलंय, या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आपल्यासोबत काणे सर आहेत। सर, काय सांगाल, जेपी नड्डांच्या वक्तव्याकडे कसं बघता तुम्ही? जेपी नड्डांचं हे जे वक्तव्य आहे ते कोणत्या संदर्भात आहे हे पुरेसं स्पष्ट होत नाही आहे। भाजपच्या भूमिकेशी सहमत असलेले संघाचे स्वयंसेवकच नव्हे तर अशा ज्या कोणी व्यक्ती समाजात असतील त्यांची मदत त्यांना होत असेल हे बरोबर आहे, आणि त्या संदर्भात नड्डाजींनी हे वक्तव्य दिलं असावं असं माझा समज आहे। परंतु मूळ अपेक्षा हीच आहे की तुम्ही स्वयंपूर्ण व्हा, स्वतःच्या भरोशावर उभे राहा, इतर कुणावर अवलंबून राहू नका। आणि भाजपने माझ्या मते ही अवस्था तर केव्हाच प्राप्त केली असेल। एवढा मोठा राजकीय पक्ष 10 वर्ष सत्तेवर राहतो आणि तो स्वयंपूर्ण नाही असं तर असू शकत नाही। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काही वर्ष ही स्थिती असू शकते। प्रारंभीच्या काळामध्ये कामासाठी बाहेर जाणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा लागते, एक इंट्रोडक्शन लागतं, त्याची ओळख करून द्यावी लागते। त्या दृष्टीनं काही सहाय्य संघाचं झालं असणं शक्य आहे, कारण तेच देणार, दुसरं कोण देणार आहे। पण त्या व्यतिरिक्त आता ज्यावेळेला हे म्हणतात की आम्ही स्वयंपूर्ण आहोत, त्यामध्ये आम्ही आपलं उद्दिष्ट पूर्णपणे गाठलेलं आहे। आता आम्ही अशा प्रकारे अवलंबून नाही आणि हेच संघालाही अपेक्षित आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।